उन्हाळा आला की आपल्याला आठवण होते ती मठ्ठ्याची। जड जेवण झाल्यावर पचनाला मदत करणारा व शरीराला थंडावा देणारा अतिशय पाचक असा मठ्ठा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। मठ्ठा हा उन्हाळ्यात तुम्ही दिवसातून 2-3दा पण पिऊ शकता। आज आपण मठ्ठा बनवतोय, तो पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात। आपण लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा बघितलाय, तर आता आपण ते वाटण बनवायचा जर कंटाळा आला तर घरच्या घरी एकदम झटपट पण अगदी चविष्ट असा मठ्ठा कसा बनवायचा ते बघूया। इथे मी 3 चम्मच दही घेतलंय। हे घरी बनवलेलं दही आहे। दह्याला व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं। आधीच जर दह्याला घुसळून घेतलं तर आपला मठ्ठा चांगला व्यवस्थित होणार, गाठी पडणार नाही। अशा प्रकारे दह्याला घुसळून घेतलंय। बघा किती छान व्यवस्थित झालं। घरी पण व्यवस्थित दही लागले जाते। कसं लावायचं ते माझा व्हिडिओ आहे, तर चॅनलवरती नक्की बघा। आता यात आपण कुठलंच वाटण टाकणार नाही आहोत। हे बघा, इथे मी जिरेपूड घेतली आहे, थोडीशी मिरेपूड घेतली आहे। हे ऑप्शनल आहे, पण याने छान चव येते। मीठ घेतलंय, थोडं काळं मीठ घ्यायचं, काळ्या मिठाने खूप छान चव येते। आणि साखर घेतली 1 चम्मच। साखर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल। आणि थोडी कोथिंबीर घालते। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपलं सगळं त्यात एकजीव होणार। आणि आता आपल्याला यात पाणी घालायचं आहे। आता यात पाणी घालायचं आपल्याला हवं तसं, पण मठ्ठा हा पातळसरच असतो। हे उन्हाळ्यात जेवण झाल्यावरती, जेवणासोबत किंवा बाहेरून आल्यावरती पण आपण प्यायला खूप छान आहे। आणि यात वाटण वगैरे बनवायचं नाही म्हणून वेळ पण नाही जात, अगदी आपलं 5 मिनिटात तयार होतं। दही आपल्या घरी असेल, यात आईस घालायचा। आता एक लास्ट यात घालते पुदिना, ते पण ऑप्शनल आहे कोणाला, पण ते पुदिना आणि कोथिंबीरनी याची चव एकदम वाढते। हे बघा, पुदिन्याचे असे फ्रेश पानं पण घालू शकता। मी थोडं कट करून घालते, म्हणजे त्याचा फ्लेवर व्यवस्थित त्यात उतरणार। हे बघा, अशा प्रकारे आपला हा अगदी चविष्ट आणि 2 मिनिटात बनणार मठ्ठा तयार झाला। तर तुम्ही असा एकदा नक्की करून बघा आणि हा थंड थंड सर्व करा। खूप छान लागतो चवीला, अगदी 2 मिनिटात बनतो। साहित्य पण घरीच असतं। हे बघा, उन्हाळ्यात उपयुक्त असा रिफ्रेशिंग आणि बघता क्षणीच प्यावासा वाटेल असा आपला मठ्ठा तयार आहे। माझ्या चॅनलवरती लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा कसा बनवायचा ते पण रेसिपी आहे, ते नक्की बघा। आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। आणि असंच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।